बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणागमनं सम्पूर्णं पानातिपाता वेदने सिक्खापदं समादयामि अदिन्नादाना वेरमणे सिक्खापदं समादयामि कामेषुमिच्छाचारा वेरमणे सिक्खापदं समादयामि मुस्सावादा वेरमणे सिक्खापदं समादयामि सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणे सिक्खापदं समादयामि शरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वा अपमादेन संपादेत साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। श्रद्धावंत उपासक उपासिकांनो, वर्षवासाच्या कालावधीमध्ये आपल्या विहारामध्ये 3 महिन्याचा जो वर्षवास आहे, या वर्षवासाच्या कालावधीमध्ये आपणाला 3 महिन्यापर्यंत धम्मपद शिकवल्या जाईल, ऐकायला मिळेल तुम्हाला। तर या 3 महिन्यामध्ये आपण सुरुवातीपासून धम्मपदाचं प्रथम खंड हे आपण शिकणार आहोत। रोज आपण एक एक गाथा शिकू आणि त्या एक एक गाथेचा विस्तारपूर्वक अर्थ आपण समजून घेऊ। तर धम्मपदातलं आपण काल पाहिलं होतं यमक वर्ग। धम्मपदामध्ये जो पहिला वर्ग आहे तो यमक वर्ग आहे आणि यमक वर्गामध्ये जी पहिली गाथा आहे चक्षुपालाची तर आपण पाहिली, मनोपुबं गम्मा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोति वा ततो न दुःखमनवेति चक्कं व वहतो पदं। तर ही गाथा आपण काल ऐकून घेतली, आज त्या गाथेचा आपण विस्तारपूर्वक पाहूया। तर ही गाथा बुद्धाने चक्षुपाल स्थविर यांना उद्देशून म्हटले। तर याची पूर्वकथा असे आहे, ही जी कथा आहे तर शास्त्रांनी तथागतांनी श्रावस्तीमध्ये चक्षुपालांना ही म्हटलेली आहे। तर बघा, श्रावस्तीमध्ये महासुवर्ण नावाचा एक गृहस्थ राहत होता आणि त्याचं कुटुंब फार मोठं होतं। अतुल्य धन संपत्ती वैभव सर्वच होतं, पण त्याला कोणत्याही प्रकारची काय संतान नव्हती, ज्याला काय म्हणतो आपण कोणतंही त्याला मूलबाळ नव्हतं। तर अशा प्रकारे होतो, एकदा तो बाहेर ठिकाणी काही कामानिमित्त गेल्यानंतर त्या नदी काठून जेव्हा एक जात असताना त्याला एक विशाल एक वृक्ष दिसला, ज्याला आपण झाड म्हणतो की नाही। तर ते त्या कोणी महासुवर्ण नावाच्या त्या गृहस्थांनी त्या झाडाला पाहिल्यानं त्याला वाटतं की अरे हा झाड किती मोठा आहे आणि किती गच्च आहे की नाही, पानाने भरलेलं आहे, त्याची सावली किती थंडीगार आहे।
त्याला वाटलं की निश्चितपणे हे जर झाड इतकं चांगलं असेल तर निश्चितपणे या झाडावर कोणता ना कोणता देवता वास्तव्य करत असेल, राहत असेल. तर निश्चितपणे या ठिकाणी कोणता वृक्ष देवता या झाडावर असेल असं त्याला वाटलं. तर त्याला वाटलं, त्याने काय केलं, त्या झाडाची चांगल्या प्रकारे काय केली, स्वच्छता केली. खूप चांगलं स्वच्छ केलं ते झाड केलं. आणि त्या स्वच्छ केल्यानंतर त्या झाडाला त्यांनी मन्नत मागितली की मी हे जी सेवा केली आहे की नाही, या झाड साफसफाई केलं मी, तर या सेवेच्या बदल्यामध्ये मला जर पुत्र जर उत्पन्न झाला तर काय मी तुझं नाव ठेवलं की नाही, किंवा जे सेवा केली याच्या बदल्यात काय की मला पुत्र व्हावा, अशी त्यांनी त्या झाडाला काय केली, प्रार्थना केली. तो गेल्यानंतर आनंदित झाला. गेल्यानंतर काही दिवसानंतर त्याला एक पुत्र झाला. तर त्या पुत्राचं नाव त्याला वाटलं की कशामुळे मला प्राप्त झाला हा पुत्र, त्या वृक्षामुळे नाही, म्हणून त्याचं नाव पाल ठेवण्यात आलं. पाल. तर काही दिवस झाल्यानंतर तो लहानाचा मोठा होऊ लागला. तर समोर सुद्धा त्याला काय झालं, एक पुत्र झाला. दुसऱ्यावर सुद्धा त्याला पुत्र झाला. मग त्याला असं वाटलं, बघ याचं नाव काय ठेवायचं. तर त्याला असं वाटलं की जो मोठा आहे ना, तो मोठा आहे की नाही, म्हणून त्यांनी काय सांगितलं की हा मोठा आहे ना, याला आपण महापाल म्हणूया. कोण्या नावाने संबोधित करूया, महापाल म्हणजे मोठा. नंतर जो छोटा आहे, जो दुसऱ्या नंबरला जन्माला, तर त्याला काय केलं, चूलपाल म्हणजे छोटा. हा व्यक्ती, दोघालाही एकच नाव दिलं पाल म्हणून, पण ओळख झाली पाहिजे म्हणून काय की हा मोठा आहे आणि हा छोटा आहे. एकाचं नाव काय केलं, पहिल्यांचं महापाल या नावाने ओळखू लागला आणि दुसऱ्याचं काय, चूलपाल, हे दोघं. तर समोर केल्यानंतर त्या दोघां काय झालं, आई वडील त्यांचे मरण पावले. तर मोठ्या भावाने आपल्या लहान्या भावाला आई वडिलांची काय आठवणी वगैरे येऊ दिली नाही चांगल्या प्रकारे, कारण धन संपत्ती होती ना. बरेच दिवस झाल्यानंतर त्या श्रावस्तीमध्ये काही कामानिमित्त काय झालं होता, तो श्रावस्तीमध्ये चालला होता. त्यावेळेस काय झालं, श्रावस्तीमध्ये अनाथ पिंडकाने बांधलेल्या जेतवन बुद्ध विहारामध्ये बुद्ध हे वास्तव्यास आले होते. तर त्या श्रावस्तीमध्ये जे लोक होते, उपासक, हातामध्ये पुष्प, गंध, धूप, दीप घेऊन त्या ठिकाणी चालले होते. तर या महापालनं तेव्हा त्या लोकांना पाहिलं, तर त्याला असं वाटलं की अरे हे कुठे चालले, या लोकांच्या हातात फूल आहेत, गंध आहे, धूप आहे, दीप आहे, आणि हे कुठे चालले. तर त्याला असं वाटलं की चला आपण या लोकांना विचारलं पाहिजे की नेमके कुठे चालले तुम्ही. तर त्यांना वाटलं की त्यांनी सांगलं की बा या ठिकाणी अनाथ पिंडकाने बांधलेल्या जेतवन बुद्ध विहारामध्ये बुद्ध सम्यक संबुद्ध तिथं वास्तव्य करतात आणि आम्ही त्यांचा हे फुलाने त्याची पूजा करून ते जे उपदेश करतील ते उपदेश आम्ही ऐकायसाठी जात आहे. त्यांनी सांगलं बघ कशासाठी जातात, काय सांगलं की आम्ही त्या तथागत आरस सम्यक संबंधाचा उपदेश ऐकण्यासाठी जात आहोत. तर त्यासाठी काय करताय, त्याचा सत्कार व्हावा की नाही, त्यांचा मान सन्मान करण्यासाठी आम्ही आमच्या हातामध्ये काय फुलं, धूप, दीप घेऊन. आता जेव्हा आपण बुद्ध विहारात येतो तर खाली हाताने येतो का, कोणती महिला फूल आणते, कोणी धूप आणते, कोणी दीप आणते की नाही, तर कशासाठी की तथागताची त्या धूप दीपाने पूजा करण्यासाठी. तर तेव्हा सुद्धा बुद्ध जिवंत असताना सुद्धा काय करायचे, त्यावेळेस लोक फुलं, धूप, दीप घेऊन बुद्धांची पूजा करण्यासाठी याचे. तर हे त्या महापालनं जेव्हा पाहिलं तर त्याला वाटलं की चला आपणही गेलं पाहिजे, नेमकं काय बुद्ध उपदेश करतात तर ते आपण ऐकला पाहिजे. तो गेल्यानंतर ते जे लोक जे कृत्य करते की फुलाने बुद्धाची पूजा करते, त्यांनी पाहिले आणि एकदम शेवटला बसल्यानंतर सुंदर बुद्धांनी त्यांना त्या लोकांना उपदेश केला. तो उपदेश ऐकता बरोबर याच्यामध्ये वैराग्य निर्माण झालं. त्याला असं वाटलं की मला सुद्धा काय केलं पाहिजे, मला सुद्धा दुःखातून मुक्त झालो पाहिजे. बुद्धाने दुःखाविषयी सांगितलं, दुःखाच्या समुदायाविषयी सांगितलं, त्याच्या निरोधाचा विषय सांगला आणि त्याचा मार्ग बुद्धाने सांगितला. तर त्याला असं वाटलं की अरे या संसारामध्ये किती दुःख आहे, मला सुद्धा या दुःखातून मुक्त झालं पाहिजे. म्हणून त्याच्या मनामध्ये या गृहस्थ जीवनाविषयी काय झालं, वैराग्य निर्माण झालं. त्याला वाटलं की मला आता भिक्षू बनलं पाहिजे, संन्यासी बनलं पाहिजे. तर बुद्धांचा उपदेश
संपल्यानंतर मग सर्व लोक वंदन केलं आणि निघून गेले. हा गेला आणि म्हणाला की भंते भगवान, माझी एक इच्छा आहे की मला तुम्ही काय करा, प्रवचित करा, आहे की नाही, मला भिक्षू व्हायचे आहे. असं म्हटल्यानंतर बुद्ध म्हणतात की बघ, तुला जर दीक्षा घ्यायची असेल तर तुला परमिशन घ्यावं लागेल. बघा, आता जर कोणताही व्यक्ती जर त्याला दीक्षा घ्यायची असेल तर काय करावं लागेल, त्याला आई वडिलांची परमिशन घ्यावं लागेल, संमती घ्यावं लागेल. जर त्याचं लग्न जर झालं असेल, कोणाची संमती घ्यावं लागेल, त्याच्या पत्नीची. जर त्याला भाऊ असेल, आई वडील नसतील, तर त्याच्या आश्रयाने जो व्यक्ती राहतो तर त्या व्यक्तीची मात्र त्याला संमती घ्यावं लागते. तर असं म्हणलं तर बुद्ध म्हणे की अरे, तुझा कोणता असा आहे का की जेणेकरून तुझ्या आधाराने तो व्यक्ती राहतो. तो म्हणाला, होय भंते भगवान, माझा छोटा भाऊ आहे. तर बुद्ध म्हणतात की त्याची तू परमिशन घेऊन ये, नंतर मी तुला दीक्षा देईन. परमिशन घेऊन ये असं म्हटलं, त्याला बरं वाटलं. तो घरी गेला आणि आपल्या लहान भावाला म्हणजे चूल पाला त्याने आणलं. त्याला सांगितलं की हे जी माझी संपत्ती आहे, हे माझं जे धन आहे, आपल्या दोघाला वेगवेगळं आलं ना, तर हे माझं धन सुद्धा तूच घे. मग असं म्हणायला सांगलं की हे जे धन आहे हे सर्व धन तू घे, तुझंही तुझ्याकडेच राहू दे. याने विचार केला की माझा भाऊ मला, मोठा भाऊ मला माझा हा सर्व धन का देत आहे, काय कारण आहे. तो म्हणाला त्याला, तात हे सर्व धन मला देऊन तुम्ही काय करणार आहात, काय करणार तुम्ही मला सर्व धन देता. तर तो म्हणाला, बघ, हे सर्व धन मी तुला यासाठी जाऊ कारण मला काय करायचं, या दुःखातून मुक्त व्हायचं आहे, मला बुद्धांचा मला शिष्य होऊन मला प्रवचित व्हायचं आहे, संन्यासी व्हायचं आहे. असं म्हणा. त्याचा भाऊ म्हणाला की तात, जेव्हा आईवडील मरण पावले तेव्हापासून तूच माझ्या आईवडिलांसारखे आहेस की नाही. मला कधीही आईवडिलांचं तुझ्यामुळे स्मरण आलं नाही, आणि तू जर मला जर सोडून जर गेला, आहे की नाही, तर मला खूप वाईट वाटेल. तर त्यासाठी म्हणतो, जर तुला असं जर असेल तर असं कर ना, गृहस्थच राह. असं म्हणला. तो म्हणाला की नाही नाही, ब्रह्मचर्याचं पालन संन्यासी झाल्याशिवाय अशक्यच आहे की नाही. तो म्हणाला, जर या दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे, ब्रह्मचारी झालं तरच या दुःखातून माणूस मुक्त होते, अन्यथा नाही. शुद्ध जीवन कशात आहे, प्रविजित जीवनातच आहे. अशा प्रकारे त्याला सांगितल्यानंतर त्याची इच्छा नसतानाही काय याने केलं, दीक्षा प्रविजा घेतली आणि भिक्खू संघाची सेवा करू लागला. सेवा म्हणजे जे जे भिक्षू, ज्याला आपण विहार साफ करणे, पाणी भरून ठेवणे, लाकडं आणून ठेवणे, की नाही, शाळेमध्ये जे काय वस्तू आहेत त्या गोष्टी सुरक्षित ठेवणे, अशा प्रकारे शिकवतात. त्याच्यावर तो विनय सुद्धा शिकू लागला. त्यानंतर त्याला असं वाटलं की अरे, माझं वय तर जास्त झालंय की नाही, तर मी सूत्रधर होऊ शकत नाही, तर त्याला आरंत बनलं पाहिजे. तर म्हणून त्यांनी काय केलं, चांगल्या प्रकारे विनय शिकले. आणि विनय शिकल्यानंतर आपल्या गुरुची चांगली सेवा केली, विनय शिकले, उपसंपदा करून घेतली. आणि त्यांनी सांगितलं की भंते भगवान, आता तुम्ही मला काय एक कर्मस्थान द्या की ते कर्मस्थान घेऊन काय करेल, मी दुःखातून मुक्त होण्यासाठी, आहे की नाही, आरंत बनण्यासाठी मी त्या धर्माचा अभ्यास करेल. मला सांगा धर्माचा अभ्यास कशा प्रकारे केला जाईल. बुद्धाने त्याला सुंदर प्रकारे सांगितला. आणि सांगितल्यानंतर जसं आता कालपासून जे आपल्याकडे वर्षावा चालू झाला, तसंच वर्षाच्या कालावधी मग त्यांनी मित्र जमले, 500 जण झाले. आणि त्यांनी सांगितलं की आपण ज्या ठिकाणी चांगलं ठिकाण आहे राहण्याचं, ते ठिकाण शोधूया आणि त्या ठिकाणी आपण काय करू, साधना करूया, ध्यान करूया. म्हणून ते 500 मित्र या स्थविराला काय करेल, मित्र बनवून हे 500 स्थवीर ज्या ज्या ठिकाणी चांगलं वास्तव्य मिळेल अभ्यास करण्यासाठी, तेच ठिकाण शोधत करताना खूप दूरपर्यंत गेले. खूप दूर गेल्यानंतर एक ठिकाण त्यांना सापडलं की जंगल होता आणि त्याच्या जवळच एक गाव होतं. त्यांना त्या लोकांनी जेव्हा त्या भिक्षूला पाहिलं त्यावेळेस ते लोक फार आनंदित झाले. म्हणाले की हे जर भिक्षू आपल्या इकडे जर राहिले तर काय, या भिक्षूची आपल्याला सेवा करायला मिळेल. आणि सेवा केल्यानंतर काय, आपल्याला सील सुद्धा पालन करायला मिळेल
आणि आपल्याला दानपुण्य सुद्धा करायला मिळेल. अशा प्रकारे त्या लोकांनी त्या सर्वच भिक्षूंना आदराने काय केलं, भोजन वगैरे दिलं आणि त्या लोकांनी सर्वांनी त्या भिक्षूचे राहण्याचे जे ठिकाण होते त्या सर्वांनी ते बनवले. आणि त्या सर्वांनी दृढ मनात निश्चय केला की आपण काय करायचं, खूप दूरपर्यंत आलेलो आहोत आहे की नाही, तर आपल्याला काय करायचंय, कठोर प्रकारे ध्यान करायचं. मग सर्वांनी काय केलं, आपापल्या कुटीमध्ये आराम केला आणि दुसऱ्या दिवशीपासून वर्षाच्या सुरुवातीपासून त्यांनी ध्यान करण्यास सुरुवात केली. मग त्या ठिकाणी एक वैद्य होता, त्याला असं वाटतं की आपणही काहीतरी सेवा केली पाहिजे, म्हणून तो त्या भिक्षूकडे आला, म्हणाला की म्हणते या वर्षाच्या कालावधीमध्ये जर कोणत्याही भिक्षूला जर आजार जर झाला तर त्यांनी माझ्याकडे यावं, मी सेवा म्हणून त्याची काय करेल, चिकित्सा, त्यांना दवाई वगैरे देऊन त्याचा रोग नष्ट करेल, तर ती एक संधी मला द्या. तर बंदीने त्या त्यांना सुद्धा मुख दर्शन करून ते सुद्धा स्वीकार केला. काही दिवस झाल्यानंतर मात्र या महापालला काय झालं, त्याच्या डोळ्यांनी जळजळ करू लागलं. पण त्या डोळ्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. लक्ष कशा दिलं की बुद्धाने जो उपदेश केला तर त्या उपदेशाचं मी चांगल्या प्रकारे पालन करून मला दुःखातून मुक्त व्हायचं आहे, या जन्म मरण्याच्या भाषेतून मला मुक्त व्हायचं आहे. म्हणून त्यांनी काय केलं, त्या 3 महिन्यामध्ये त्यांनी अधिष्ठान घेतलं की मी 3 महिन्यापर्यंत माझा पाठीचा कणा जमिनीवर ठेवणारच नाही, म्हणजे मी झोपणारच नाही. जेव्हा बघा आपण जेव्हा पाठीचा कणा टेकतो तर आपल्याला झोप लागते की नाही, त्याने सांगितलं की मी या 3 महिन्यापर्यंत झोपणारच नाही, वर्षावर जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी झोपणार नाही, असं त्यांनी अधिष्ठान केलं. बघा चक्रमण भूमी होती त्याची, चक्रमण करण्याची, बसण्याचं ठिकाण होतं, पण झोपण्याचं ठिकाणच नव्हतं. चांगल्या प्रकारे करू लागले ध्यान. जेवायची वेळ झाल्यानंतर सर्व जाऊ लागले, जेवण करू लागले आणि आपापलं ध्यान करू लागले. समोर झाल्यानंतर त्या स्थविराच्या डोळ्यात काय जळजळ करू लागलं, पाणी निघू लागलं, अंधारी येऊ लागली. तर जात असताना ही गोष्ट त्या गावातल्या लोकांना समजली. ती गोष्ट त्या डॉक्टरच्या कामी आली, त्या वैद्याच्या कानी पडली. तो आला आणि त्याने काय केलं, त्या महापालला काय केलं, एक चांगल्या प्रकारे औषध दिले डोळ्यात टाकण्यासाठी, खूप महागेचं, आणि सांगितलं की म्हणते तुम्ही या औषधाचा चांगला उपयोग करा, डोळ्यात टाका, तुमचा डोळा चांगल्या प्रकारे होईल. पण स्थविरने आता ते औषध कसं टाकायचं असतं, आता जर आपल्याला एखाद्या डॉक्टरने औषध दिले तर डॉक्टर कसे सांगतात औषध घ्यायचे, झोपून डोळ्यामध्ये टाका की नाही. पण याचं काय झोपण्याचं ठिकाण होतं का, नव्हतं. म्हणून तो उभ्या अभ्यास त्या डोळ्यात औषध टाकायचा. तर ते पूर्ण डोळ्यात न गेल्यामुळे त्याचा जो रोग आहे तर तो रोग जास्तच वाढू लागला. तर जास्त वाढला तर त्या डॉक्टरला वाटलं, त्या वैद्याला वाटलं की मी जे भंतीला औषध दिलं तर त्याचं कसं आहे बाबा, तब्येत वगैरे त्याच्या डोळावरही कसं आहे, त्याचे डोळे कसे आहेत. असं केल्यानंतर ते आल्यानंतर मग त्यांनी पाहिलं तर ते म्हणाला की बनते पहिल्यापेक्षा आता कसं आहे. तर असं मला त्याला सांगतो बा पहिल्यापेक्षा अजून काय ठीक काय झाला नाही, पण जास्त वाढत आहे. असं म्हटल्यानंतर मग त्याला असं वाटतं की अरे मी किती महागीची दवाई दिली नाही, इथं 1-2 वेळेस टाकल्यानंतर डोळे चांगले व्हायला पाहिजे होते, पण चांगले होत नाही. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांना वाटलं की नेमके कसे औषध घेतात हे पाहिलं पाहिजे. तो आला, बसायचं ठिकाण पाहिलं, सर्वच ठिकाण पाहिलं, पण त्याला झोपायचं ठिकाणच दिसलं नाही. तेव्हा तो म्हणाला की म्हणते तुम्ही या दवाईच्या अनुरूप वागत नाही. जसं आपला डॉक्टर म्हणतात ना की जेवण करूनच गोळी घे, आपण बिना जेवणात गोळी घेतो का, नाही. तर डॉक्टर काय सांगतात की हे औषध कसं घे, झोप आणि वरून टाकून काही वेळेस आराम कर. पण त्यांनी काय केलं, उभ्या वेळेला टाकलं. तर म्हणून तो डॉक्टर म्हणते की म्हणते तुम्ही या दवाईच्या अनुरूप वागत ना, तर त्याच्यामुळे यानंतर मी तुम्हाला ट्रीटमेंट करेल का, मी तुम्हाला यानंतर करणार. आणि तुम्ही दुसऱ्यालाही सांगू नका की मी तुमचं डोळ्याचं ट्रीटमेंट माझ्याकडे घेतलं आहे की नाही, किंवा मी तुमचं औषधे मी तुम्हाला डोळ्याचे औषध मी दिली म्हणून, किंवा मी तुम्हाला सांगत नाही, तुम्ही दुसऱ्याला सांगू नका. आणि आजपासून मी तुमची म्हणजे तुम्हाला मी कोणत्याही प्रकारे दवाई देणार नाही. अशा प्रकारे केल्यानंतर डॉक्टरने तुला दवाई देणं सुद्धा बंद केलेलं आहे. तर आता तू कशाला प्रमाद करतो, कशाला आळस करतो, जन्मात तू या डोळ्याची जर आशा जर केली तर किती
जन्मामध्ये तुझे डोळे नष्ट झालेले आहेत, त्या डोळ्याची आशा ठेवून दुःखातून मुक्त झालो का? नाही. आज जर मी ती आशा जर ठेवली तर आज सुद्धा बुद्ध असून सुद्धा मी दुःखातून मुक्त होऊ शकत नाही. किती जन्मांतर हे माझे डोळे नष्ट झाले असतील, कान नष्ट झाले असेल, शरीर कितीतरी नष्ट झाले, पण यामुळे मी दुःखातून मुक्त झालो का? नाही. पण आज एक संधी आहे दुःखातून मुक्त होण्यासाठी. म्हणून हे स्वतःला सांगतो, हे महापाल, आता तू डोळ्याची चिंता करू नको बघ, आहे की नाही. आता तुला वैद्याने तुला औषध करणं सुद्धा सोडून दिलेलं आहे. म्हणून स्वतःला तो समजावतो. स्वतःला समजावल्यानंतर मध्यरात्रीमध्ये खूप वितर्क करतो शरीराविषयी, डोळ्याविषयी, पूर्ण कायाविषयी. आणि मी कधीच प्रमाद करणार नाही बुद्ध शासनामध्ये. म्हणून अशा प्रकारे दृढ संकल्प करून खूप ध्यान केलं आणि एका क्षणामध्ये दुःखातून मुक्त झाला. आणि त्या क्षणामध्ये त्यांचे दोन्ही प्रकारे डोळे नष्ट झाले, आरंतही झाले त्याच वेळेला आणि दोन्ही डोळेसुद्धा नष्ट झाले. ज्यावेळेस सकाळी त्यांचे मित्र आले, त्याने सांगितलं की चला भंतेजी आपण भिक्षा मागण्यासाठी जाऊ. तर असं केल्यानंतर त्या सर्व लोकांनी पाहिलं, तर पाहिल्यानं त्याला असं वाटलं की अरे यांचे तर डोळे नष्ट झाले. म्हणून त्या भिक्षूनं सांगितलं, मित्र म्हणाले की भंते तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला वेळेवर सर्व जेवण आणून देऊ, तुम्ही याच ठिकाणी राहा. असं असल्यानं त्या उपासकांना सुद्धा खूप दुःख झालं. म्हणून ते उपासक सुद्धा त्या महापालची सेवा करण्यासाठी आले. आल्यानंतर मग त्यांनी सर्व जे काही त्याच्यासोबत जे 500 लोक आले होते भिक्षू, त्यांना सुद्धा थोडं उपदेश करून ते 500ला 500 सुद्धा अरहंत बनले. आता अरहंत बनल्यानंतर काय झालं, वर्षवासाची समाप्ती आली, झाला. त्या लोकांना असं वाटलं की मला बुद्धाचं मला दर्शन केलं पाहिजे, बुद्धाला सांगितलं पाहिजे की भंते भगवान तुमच्या उपदेशानुसार काय केलं, मी आता या जन्म मरणाच्या भाषेतून मुक्त झालो आहे, मी अरहंत झालो आहे, मी दुःखमुक्त झालो आहे. हे बुद्धाला सांगण्यासाठी त्या 500 भिक्षूची काय खूप इच्छा होती श्रावस्तीला येण्यासाठी. म्हणून त्या लोकांना त्यांनी सांगितलं, त्या भंतीजीकडे आले आणि म्हणाले की बघा तुमच्या आश्रयाने काय झालं, आम्ही सुद्धा अरहंत बनलो, पण आमची इच्छा काय आहे, लवकरात लवकर जाऊन बुद्धाला वंदन करून बुद्धाला सांगणं आहे की भंते भगवान आम्ही सुद्धा अरहंत बनलोय. तर तो महापाल म्हणाला की बघा मी जर तुमच्यासोबत जर आलो तर काय होईल, तुम्हाला फार कठीण जाईल, कारण मला डोळेच नाहीत ना, तुम्ही मला नेता काय करू, तुम्हाला फार कठीण जाईल. असं करा, तुम्ही जा, आहे की नाही, मी मागून ये. असं म्हटल्यानंतर ते म्हणाले की बघा हे आपल्यासोबत आलेले आहेत आणि यांनीच आपला चांगला उपदेश करून आपला अरहंताच्या मार्गावर यांनी नेलेला आहे, आणि हे जर मागं जर राहिले तर आपल्याला चांगलं वाटेल का. म्हणून त्या भंते महापालला वारंवार ते काय करू लागले, याचना करू लागले की नाही भंते आम्हाला काय तुमच्याविषयी काही कठीण जाणार नाही, तुम्ही निश्चितपणे आमच्यासोबत जा. असं गेल्यानंतर भंते म्हणाले की यांच्यासोबत जर गेलं तर या लोकांना फार कठीण होईल, याच्यासोबत जर गेलो तर यांना फार त्रास होईल. म्हणून तो म्हणतो की तुम्हीच जा. मग म्हणतो की ठीक आहे. गेल्यानंतर श्रावस्तीमध्ये माझा जो भाऊ राहतो लहान, आहे की नाही, त्याला सांगा आणि मला घेण्यासाठी कोणीतरी पाठवा. अशा प्रकारे सांगितल्यानंतर तो 500 भिक्षू निघल्यानंतर श्रावस्तीमध्ये पोहोचले. श्रावस्तीमध्ये पोहोचल्यानंतर बुद्धाचं वंदन केलं आणि जे 80 महाश्रावक असतात तर त्यांचं वंदन करण्यासाठी गेले. वंदन केल्यानंतर मग ज्या गलीमध्ये महापालचा गृहस्थ जीवनातलं घर होतं त्याच्या घरी गेले. त्याच्या घरी गेल्यानंतर त्याचा जो लहान भाऊ होता त्यांनी पाहिले की अरे माझा भाऊ यांच्यासोबतच गेला होता, नाही, म्हणून त्याला असं वाटलं की मला माझ्या भावाचं सुखदुःख विचारलं पाहिजे. म्हणून तो म्हणाला की भंते माझा भाऊ कसा आहे, भंते कसे आहेत. त्याने सांगितलं की अरे आम्ही गेल्यानंतर काय झालं, तुझ्या भावाचे काय झाले, डोळे नष्ट झाले, महापालचे डोळे नष्ट झाले आणि त्याच्यामुळे तो येऊ शकला नाही, म्हणून तुला कोणाला तरी त्यांना घेण्यासाठी पाठवायचं आहे, म्हणून मी तुझ्याकडे आलेला आहो. आता ही जबाबदारी कोणाची आहे, तुझी आहे. म्हणून तो त्याचा भाऊ जो लहान तो आपल्या बहिणीच्या मुलाला काय करते, त्याला सांगते भंते मी यांना कसं पाठवू, ते सांगते बा बिना चिवरवर त्याला नको पाठवू, कारण रस्ता फार खराब आहे, चोराचा रस्ता आहे, तर म्हणून याला दीक्षा दे आणि नंतरच पाठव, तोपर्यंत नको पाठवू. मग काय करते भंते तुम्ही त्याला दीक्षा द्या. दीक्षा दे
चांगल्या प्रकारे त्याला नियम वगैरे शिकवते आणि त्याला महापालला आणण्यासाठी पाठवते. तिथे गेल्यानंतर त्या गावात गेल्यावर सांगतात बा अशा नावाच्या भंतीजी आहेत, कुठे राहतात? त्यांनी सांगितलं इथेच राहतो. मग त्यांनी सांगितलं तुम्ही कोण आहात? तर त्यांनी सांगितलेलं आहे की मी यांच्या काय झालं, हे जे भंती आहेत यांच्या बहिणीचा पुत्र. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आणि गेल्यानंतर भंतीची सेवा वगैरे केली आणि सांगितलं की भंते आता तुम्ही श्रावस्तीला चला, मी तुम्हाला नेण्यासाठी आलो. ही गोष्ट जेव्हा त्या लोकांना समजली तर ते लोक सर्वच आले आणि म्हणाले भंतेजीला की भंते अजून जर थोडे दिवस जर राहिले तर खूप चांगलं, आम्हाला चांगल्या प्रकारे दान पुण्य अजून करता येईल. पण वारंवार सांगल्यानंतर जेव्हा त्या लोकांना समजलं की भंतेची काही इच्छा राहायची नाही आहे, मग त्या लोकांनी भंतेला चांगल्या सेवा केली आणि अर्ध्या रस्त्यापर्यंत आले आणि रडू लागले होते की भंतेजी आम्हाला सोडून चालले. तर अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर काय झालं, चालत चालत काठीचा आधार घेत नाही की नाही त्या भंतेजीने त्या छोट्याशा श्रावणाच्या हातात काठी दिली आणि त्या काठीच्या धरून त्या रस्त्याने ते जाऊ लागले. मध्य रस्त्याने काय झाले, एक स्त्री जंगलामध्ये लाकडं वगैरे तोडत होती, तर ती गाणी म्हणत होती. तर त्या श्रावणाच्या कानावर ते आवाज पडला. आवाज पडल्यानंतर काय झालं, ते आसक्त झाला त्या आवाजाविषयी आणि मग सगळीला म्हणाला की म्हणते थोडं थांबा, मी 1 नंबर 2 नंबर करून येतो. पण जेव्हा गेल्यानंतर जेव्हा तिथे गेल्यानंतर त्या स्त्रीला समजलं की अरे पहिले तर स्त्री काय होती, त्या स्त्रीच्या गाण्याचा आवाज येत होता, आता तर आवाज येत नाही. मग त्याला वाटलं की अरे श्रावण जर गेला तर काय केला, हे पाप कर्म करण्यासाठीच गेलेला आहे. त्या श्रावणीने त्या स्त्रीकडे गेला, व्यभिचार केला आणि याला आणि म्हणायला भंते चला असं म्हणायला त्याने सांगलं की अरे असं वाटले तू स्त्री भ्रष्ट कोणाला नाही? तर ते म्हणाला की होय असं आहे. मग त्यांनी सांगलं की मी स्त्री भ्रष्ट करण्याच्या व्यक्तीच्या सावलीसुद्धा त्याची नको आहे मला. तो म्हणाला भंते मी तुम्हाला माझी काही मनाने काही भंती झालो नाही, मी एक नाही श्रद्धेने झालो का नाही, तुम्हाला आणण्यासाठीच मी भंती झालेला, बाकी काही नाही असं मला. तो म्हणाला की बा गोष्ट असो ते श्रावणी असो, सील ते सीलच, तो भ्रष्ट केलाय, मी तुझ्यासोबत काही येणार नाही आहे. तो म्हणाले भंते मी जर नाही आलो त्या जंगलात तुम्ही मरसाल आहे की नाही, तुम्हाला दिसेल का कुठला? तो म्हणाला मी या जंगलात चाहे मरो काही हो, पण मला तुझा त्या दुशील व्यक्तीचा, स्त्री भ्रष्ट व्यक्तीचा आधार नको आहे. असं म्हणल्यानंतर कितीतरी त्यांनी विनंती केली त्या भंतेला. मग त्याला असं वाटलं की अरे मी स्त्री भ्रष्ट करून फार मोठं पाप केलं नाही. त्याला खूप वाईट वाटलं. भंती सांगलं की बा तुझी सावली नको, तुझा मला आधारे नको, काहीच नाही पाहिजे मला. बघा अनंत भंती किती शुद्ध असते. अशा दुसरी व्यक्तीला मला आधारे नको, तर सहायताही नको आहे, मी मेलो तरी चालेल. असे असल्यानंतर तो जो श्रावण होता इच्छा नसताना त्याला खूप वाईट वाटलं आणि तो रडत रडत निघून गेला. मग आता भंती चालते, तर त्या भंतेच्या त्या शिलाच्या बलाने, त्याच्या त्या त्यागाच्या बलाने, अरहंताच्या बलाने जो देवताचा राजा शक्र आहे, ज्याचं ते बसायचं आसन आहे ना, तर ते आसन गरम झालं. कोणाच्या शिलाच्या बलाने? या महापाल भंतेच्या शिलाच्या बलाने. तर शक्राने विचार केला की अरे कोण व्यक्ती आहे, कोणाचा असा प्रताप आहे की त्या प्रतापामुळे माझं आसन गरम होत आहे, काय कारण आहे? मग त्यांनी कारण शोधण्याचा प्रयत्न केला. तर तेव्हा त्याला समजलं की अरे हा भंती जे आहे हा चक्कू पाण्याचे डोळे गेलेले आहेत, पण शिलामध्ये इतकी शुद्धता आहे तर त्या शुद्धतेच्यामुळे तो जंगलात अटकलेला आहे, त्याचा सहारा सुद्धा सोडून गेलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्या त्या शिलाच्या तेजाने काय केलं, माझं आसन गरम झालेलं आहे, तर मला काय केलं पाहिजे, त्याची सहाय्यता करायसाठी गेलं पाहिजे. म्हणून लगेच त्या देवलोकातून जसे हात दूर करावे, दूरच्या जसे जवळ करावे, एवढ्या तत्क्षण क्षणामध्ये देवलोकातून आरंत होऊन एका अज्ञात व्यक्तीचं रूप धारण करून समोरून गाडीसारखं त्यांनी दाखवलं, गाडीचा आवाज केला. असं केल्यानंतर त्या स्थवीरांनी म्हणलं की बा कोण आहे? तर तो म्हणाला भंते मी आहो, या श्रावस्तीला मी जात आहो, माझ्यासोबत येता का तुम्ही? त्याने सांगितलं की उपासक मी जर आलो तुला फार तकलीफ होईल नाही. तो म्हणाला भंते मला काही तकलीफ नाही, मला काही कोणतं कामही नाही आहे, तुम्ही जर आले तर बोलता बोलता मला धार्मिक कथा तरी ऐकायला मिळेल की नाही, आणि त्याच्यामुळे काय होईल, मला पुण्य तर करायला मिळेल, संधी मिळेल आहे की नाही. कधी केव्हाही संधी भेटत नाही, पण मला ती संधी तर मिळेल. तर त्या चक्कूपालाला असं वाटलं अरे चांगला माणूस आहे, याच्यासोबत जायला काही हरकत नाही. म्हणून तो काय करतो, त्याच्या गाडीमध्ये बसतो. बसल्यानंतर शक्र आता ते देवताच असल्यामुळे काय केलं, तेवढा मोठा लंबा मार्ग एका संध्याकाळच्या पोहोचायचा असा एकदम छोटासा करून टाकतो. आणि जेव्हा श्रावस्तीला गेलं तर ते आवाज येतात नाही की नाही, आवाज आले, बँडचे ताशाचे जेव्हा आवाज येतात,
हे येतात घोड्याचे रथाचे आवाज येतात. तर तेव्हा तो चक्कुपाल म्हणतो त्या उपासकाला, उपासक हे जे आवाज येत आहे हे नगर कोणतं आहे? असं म्हणत तुम्हाला म्हणते हे श्रावस्ती आहे. कोणती आहे? तो म्हणाल की अरे इतक्या लवकर कसं काय आणलं? तर तो म्हणाला म्हणते मला शॉर्टकट माहीत आहे. काय माहीत आहे? मला लवकर पोहोचवायचा मला मार्ग माहीत आहे आणि मी त्याच मार्गाने तुम्हाला आणलं. असं आणल्यानंतर त्या चक्कुपाल भक्तीला वाटलं की अरे असा कोणता मार्गच नाही आहे की नाही. आहे का कोणता मार्ग याच्या शॉर्टकटमध्ये? ज्या मार्गामध्ये 5-7 दिवस लागतात पोहोचायला की नाही, आणि हा व्यक्ती मला 5 संध्याकाळपर्यंत पोहोचवतो, असा शॉर्टकट मार्गच नाही. लगेच म्हणजे की अरे हा काही कोणता उपासक नाही आहे, निश्चितपणे हा शक्रच आहे. हा शक्र माझ्या शिलाच्या बलाने हा मला श्रावस्तीला पोहोचण्यासाठी हा आलेला आहे. तर सांगायचं बल म्हणजे बघा की माणसाचा सील किती मजबूत असते बघा. त्या शिलाच्या तेजाने बघा ते शक्रसुद्धा त्यांची सहायता करण्यासाठी, त्यांना पोचण्यासाठी एक उपासकाचं रूप घेऊन आला. आणि काय म्हणतो की मला काही काम नाही आहे, तुम्ही जर माझ्यासोबत जर आले तर मला काय तुमचा 2 शब्द ऐकायला भेटतील, आणि ते जर केलं तर रस्त्यामध्ये जे सेवा करायला त्याचं मला काय पुण्य होईल. आणि त्या पुण्यासाठी माझी काय कधी पुण्य करायला मिळते का? जेव्हा जेव्हा संधी आली, आता ही संधी आली, हे संधी मला मिळू दे ना. अशा प्रकारे तो म्हणून म्हणतो की अरे हा काही मनुष्य नाही आहे, हा निश्चितपणे देवता आहे. कारण काय की एवढा मोठा कोणतीही गाडी नाही, कोणतंही नाही की जेणेकरून एका दिवसामध्ये श्रावस्तीला पोहोचेल. हा जो शॉर्टकट मार्ग सांगत आहे की नाही, तर निश्चितपणे शॉर्टकट मार्गच नाही आहे, कोणता आखूड मार्गच नाही आहे की नाही. तर हा निश्चितपणे शक्रच असेल अशी भावना केली आणि मनात विचार केला की 100% शक्रच आहे. असं केल्यानंतर त्याच्या घरीपर्यंत पोहोचवलं आणि त्याने आवाज दिला त्याच्या भावाला, आहे की नाही, की अरे तुझा भाऊ आलेला आहे की नाही, त्याला तू घेऊन जा. तो गेल्यानंतर बुद्धाला वंदन केलं आणि त्यांनी भावाने काय केलं मग बनतेसाठी चांगल्या प्रकारे एक विहार बनवलं. आणि त्या विहारामध्ये आपले जे काही नौकर चाकर असतात की नाही, त्या नौकर चाकरला काय केलं दासातून मुक्त केलं. दास लोक असतात ना सेवक, त्या दासावर मुक्त केलं. त्याला सांगितलं तुम्ही चिवर घ्या आणि माझ्या भाऊची कंटिन्यू काय करा सेवा करा, त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता नसली पाहिजे. मग अशा प्रकारे करू लागले ते दोघंही जण. तर काय झालं त्या ठिकाणी काय झालं रात्रीला राहिल्यानंतर काय केलं ते जे दोघं तिघं जे श्रावणी बनले त्याची सेवा करणे, चक्रमणचं ठिकाण झाडून काढणे, साफसफाई करणे, त्याचे चिवर धुणे, आंघोळीला पाणी देणे, विहाराची साफसफाई करणे, भोजनाची व्यवस्था करणे, ह्या व्यवस्थित ते सर्व लोक ते करू लागले. तर त्या ठिकाणी राहत असताना काही नवीन ठिकाणी भिक्षू श्रावस्तीला आले बुद्धाच्या दर्शनाला आणि सांगितलं की असे महाश्रावक जे आहेत त्याचं सुद्धा दर्शन करू. त्यांचं गेल्यानंतर काय झालं त्याला असलं की अरे चक्कुपाल भक्तीजी या विहारात नाही ना, तर चला तेही वरिष्ठ भिक्षू आहेत, त्यांचंही वंदन करण्यासाठी गेलं पाहिजे, विचारपूस केली पाहिजे. म्हणून जेव्हा निघले ना तर काय केलं खूप पाणी पडलं, त्याच्यामुळे काय झालं ते त्या दिवशी जाऊ शकले नाही. आणि पाणी पडल्यानंतर बघा सकाळी सकाळी काय येतात किडे निघतात नाही की नाही, ते आळ्या निघतात की नाही. तर त्यावेळेस त्या 2 श्रावणीकडे त्या चक्रमण भूमी काय केली झाडलीच नाही. आणि त्याच्यामुळे काय झालं त्या चक्रमण भूमीमध्ये खूप प्रकारे असे किडे पडले, ज्याला आपण गोगलगाय वगैरे म्हणतोय की नाही, तशा प्रकार केले. तर चक्कुपालचं काय होतं इच्छा होती की रोज रोज चक्रमण करणे, पण ते चक्रमण ठिकाण काय केलं साफ केलं होतं. तर चक्कुपाल काय करा तर त्या चक्रमणीवर काय कर चक्रमण करता त्याच्या पायाने काय केले खूप सारे किडे असे मरण पावले. पूर्ण त्या किड्या मेल्यामुळे त्याच्या पायाला काय लागलं होतं रक्त वगैरे लागलं होतं. सकाळ झाल्यानंतर हे जे भिक्षू गेले त्याचे वंदन करण्यासाठी, तर त्यांनी पाहिलं की अरे म्हणे हा व्यक्ती चक्रमण करतो पण किती किडे मरतात त्याच्या पायाने आहे की नाही, अरे पहिल्या शिलाचं तो उल्लेख आहे की नाही. मग तो म्हणाले की बघा जेव्हा डोळे होते तेव्हा तर झोपा काढल्यात आहे की नाही. काय म्हणाले बघा जेव्हा याला डोळे चांगले होते या भिक्षूंना तेव्हा काय केलं याने झोपा काढल्या नाही, आळस केला. आणि आता आंधळा झाला आता चक्रमणचं सुजायला याला करायचं. डोळे होते तेव्हा केलं नाही की नाही, आता डोळे गेले आणि आत्ता सुचायला चक्रमण करायचं. तर बघा याच्यामुळे किती किडे मरण पावले. तर त्या चक्कुपालाविषयी जे काय त्याच्या भिक्षूमध्ये काय झाले एक त्याला असं वाटलं बघ कसा भिक्षू आहे की नाही, इतकी किडी मरत आहे तिथे की नाही, शिलाचं उल्लंघन होत आहे. म्हणून काय झालं तर त्यांच्या मनाविषयी काय ते खट्ट मन झालं आणि लगेच ते बुद्धाकडे आले म्हणाले म्हणते भगवान आम्ही गेलो तर चक्कुपाल अशा प्रकारे होता, त्याच्या पायाने किती किडे मेले. असं मेल्यानंतर तो भिक्षू म्हणाले की भिक्षूंनो तुम्ही ते किडी मारताना पाहिलं का, तुम्ही जेव्हा त्याच्या पाया चालताना तुम्ही किडे त्यांनी तुम्ही म्हणता किती मरण पावलेले आहे,
तुम्ही पाहिले का ते किडे? तुम्हाला म्हणते आम्ही जायच्या आधीच ते मेले होते आणि आम्ही जायच्या आधीच काय म्हणते ते विहारात एक नाही, आम्ही जेव्हा त्याची चक्रफोड भूमी पाहायला गेलो तेव्हा आम्हाला दिसले किती एवढे मोठे किडे मेले. असं म्हणलं तर बुद्ध म्हणतात की भिक्षूंनो, जसं प्रकारे तुम्ही त्या किडे मारताना पाहिले नाही तसंच माझ्या पुत्राने चक्कूपानं सुद्धा किडे मारताना पाहिले नाही. तर अशा प्रकारे बुद्ध जेव्हा एखाद्या व्यक्तीला पुत्र म्हणतात तर तेव्हा समजायला पाहिजे तो व्यक्ती अरहंत आहे. तर अशा प्रकारे केल्यानंतर बुद्ध म्हणतात की भंते भगवान मग त्याला पाप किती लागला असेल? तर बुद्ध म्हणतात की भिक्षूंनो, अरहंत भंतेजीमध्ये ती चेतनाच नसते. चेतना नाही, पुण्याची चेतना नसते आणि पापाची चेतना नसते. काय नसते? पुण्याची चेतना नाही आणि पापाची चेतना नाही. आता जर एखाद्या व्यक्ती अरहंत भंते जर पुण्य जर केलं त्याला त्याचा विपाक मिळत नाही. का मिळत नाही? कारण त्याचं पुढच्या जन्माचं कर्म सर्व नष्ट झालेलं आहे. आता जसं आपण एखाद्या बँकमध्ये पैसे कशात टाकतो की भविष्यासाठी कामी पडले पाहिजे, तसंच एखाद्या अरहंत भंतेने जेव्हा कितीही चांगलं पुण्य जर केलं तर त्याला विपाक नसते काही. कारण काय? तो या जन्मात अरहंत झालेला असते आणि नंतरची गोष्ट त्यांनी जरी पाप केलं तरी त्याचा विपाक त्याला येतच नाही, कारण त्यांनी इथं सर्व पाप नष्ट केलेलं असते. म्हणून बुद्ध म्हणतात की माझा जो भिक्खू आहे चक्कूपाल की त्याच्यामध्ये ती पाप करण्याची चेतनाच नाही आहे, तर त्याला पाप कसं लागल? जशा प्रकारे जसं तुमचा हात आहे, या हातावर जर तुम्ही जहर जर ठेवलं तर माणूस मरते का? नाही मरत. पण या हाताला जर घाव जर असेल, काही लागला असेल, तलवार चाकू म्हणा, आणि जर तेव्हा जर जहर ठेवलं काय होईल? तेव्हा माणूस मरेल, आहे की नाही? तसंच बुद्ध म्हणतात की एखाद्या व्यक्तीने जर हातावर जहर जर ठेवला तर तो मरत नाही. तसंच माझ्या चक्कूपाल भिक्षूमध्ये ती चेतनाच नाही आहे, तर त्याला पापकर्म कसं लागेल? जर त्याच्यामध्ये चेतना असती, जर चेतना कधी होईल की जसं आपल्या हाताला घाव आहे तर थोडासा जरी जहर टाकला तर काय होईल? माणूस मरते. पण त्याच्या हाताला घावच नाही, किती जरी हातात जहर ठेवला तो व्यक्ती मरत नाही, त्याच्यासारखा. असं केल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की भंते हा अरहंत कसा काय झाला मग, आहे की नाही? आणि म्हणाले की भंते हा अरहंत आहे का? तर बुद्ध म्हणतात की होय, माझा पुत्र चक्कूपाल हा अरहंत आहे. तर असं म्हणायचं म्हणाला भंते, बरं हा अरहंत झाला ठीक आहे, कशामुळे झाला? आणि बरं हा अरहंत झाल्यानंतर आंधळा का झाला? काय कारण आहे याचं? तर बुद्ध म्हणतात की जशा प्रकारे कर्माचा विपाक तसाच असतो. आता यांनी जे हे कर्म केलं तर आता याचा पुढे विपाक देणार नाही, पण यांनी चांगल्या प्रकारे अनेक जन्मामध्ये चांगल्या प्रकारे अनित्याची भावना केली होती. त्या अनित्याच्या भावनेमुळे हा व्यक्ती काय या जन्मात अरहंत झाला. चांगल्या धर्माचं पालन केलं म्हणून आंधळा हे काय झाला? अर्थ झाला. तर भिक्षू म्हणे भंते आता समजलं की यांनी काय काय पालन केलं म्हणून अरहंत झाला, पण हा आंधळा का झाला? अरहंत झाल्यानंतर आंधळा का झाला? बुद्ध म्हणतात कर्माचं फळ कसं आहे? कर्म कोणालाही सोडत नाही. तर बुद्ध म्हणतात भिक्षू म्हणतात की भंते मग यांनी कोण्या जन्मात असं पापकर्म केलं त्याचा परिणाम आहे? तर बुद्ध म्हणतात भिक्षूनं तुम्हाला ऐकायचं का? तर त्या भिक्षू म्हणतात होय भंते भगवान, आम्हाला ती गोष्ट ऐकायची. काय यांनी कर्म केलं होतं, त्याचा परिणाम काय? तर बुद्ध म्हणतात पूर्व काळामध्ये एक वैद्य होता. तुम्हाला वैद्य माहिती आहे ना, डॉक्टर. तर तो डोळ्याचा डॉक्टर होता. तर त्याच्याकडे काय झाले, एक व्यक्ती आली डोळ्याचं औषध मागण्यासाठी, नाही की नाही, डोळे वगैरे एक नाही थोडंफार दिसत होतं. पण त्यांनी सांगितलं तर तिला तिचे डोळे फार दुखत होते. त्याच्याकडे आली, त्यांनी सांगितलं की म्हणे माझे डोळे तुम्ही मला बरे करून द्या. तर त्यांनी सांगितलं बा याच्या बदल्यात काय दिसेल? आता ती गरीब स्त्री काय देणार आहे? तिच्याकडे काहीच नाही द्यासारखं. ती म्हणाली तुम्ही जर माझे डोळे जर ठीक केले, चांगले केले तर काय करेल? माझ्या मुलाबाळासहित काय करेल? मी तुमची दासी बनेल, सेविका बनेल. माझ्या मुलाबाळासहित आहे की नाही, तुम्ही जर माझे डोळे चांगले केले आहे की नाही, तर मी काय करेल? माझे जे मुलं आहेत आणि मी आहोत तर तुमची मरेपर्यंत दासी राहील. ते म्हणाल ठीक आहे, काही देऊ शकत नाही, दासीही नाही. मग काय केलं त्यांनी? चांगल्या प्रकारे असं भारीचं औषध त्या स्त्रीला डोळ्यात टाकण्यासाठी एक दोन वेळेस टाकल्या तिचे डोळे असे पूर्वच झाले. जसं नवीन व्यक्ती कसा असतो, एकदम चांगले झाले डोळे, असे पाहू लागली ती. पण तिला विचार आला की अरे मी जर याची दासी जर बनलो तर हा माणूस काही चांगला नाही. काय म्हणाला? तिच्या मनात काय आलं, याची जर मी दासी जर बनली तर हे माणूस चांगला आहे का? नाही, हा माणूस खराब माणूस आहे. म्हणून तिला असं वाटलं की या माणसाला मला धोका देणंच बरोबर आहे. म्हणून काय केलं, ती तिच्याकडे जायचीच नाही. मग एक दिवस आला तर ते म्हणाले अरे तुझे डोळे चांगले झाले का? तर तिला असं वाटलं की याला नाही सांगितलं पाहिजे. तो म्हणाले
की बघा तुम्ही जे मला औषध दिलं होतं ना ते टाकल्यानंतर काही झालं नाही की नाही, त्याच्यानंतर काय थोडंसं अजूनही मी आंधळ झालो. पहिले तरी थोडंफार दिसायचं होतं, आता तेही दिसत नाही. धोका द्यायचा आहे ना त्याला, त्याच्यापासून दूर जायचं आहे. तो वैद्य म्हणतो की अरे बघ ही मला ठगवत आहे, नाही मला धोका देत आहे, म्हणजे दिसून सुद्धा दिसत नाही म्हणते. नाही म्हणजे पहिले काय म्हणत होते की माझे जर डोळे चांगले केले काय केलं, मी तुमची दासी बनेल. आता मी हिचे डोळे चांगले केले आणि आता माझी दासी व्हायला तयार आहे का? नाही, म्हणते की मला दिसतच नाही. मग ते म्हणते ठीक आहे, आता ही मला धोका देते ना, आता मी हिला धोका देते, पूर्ण डोळेच नष्ट करून टाकतो. मनात आली की नाही, मनात काय आले, मनात चेतना काय केली त्यांनी की मी हिचे डोळे नष्ट करून टाकतो. मनात ते धारण केले म्हणून करी ठीक आहे म्हणे की बा ठीक आहे, मी आता तुला दुसरी दवाई देतो, हे जर दवाई टाकली ना तर काय होईल, तुझे डोळे चांगले होते. मग त्याने तीक्ष्ण अशी जहरीली दवाई बनवली आणि तिला सांगा तू डोळ्यात टाक. जसे तिने डोळ्यात टाकले तसे तिचे डोळे नष्ट झाले. म्हणून बुद्ध म्हणतात की त्यावेळेचा जो काही तो डॉक्टर होता, वैद्य होता, हा चक्कूपाल होता. त्याने मागच्या जन्मामध्ये मनामध्ये काय केलं, दुसऱ्याचे डोळे जहर देऊन नष्ट केले की नाही. म्हणून या जन्मात त्याचं कर्म बघा. बुद्ध म्हणतात त्याचे एकाच जन्मात डोळे गेले का, बरेच जन्मामध्ये डोळे गेले. एकाच वेळेस दुसऱ्याचे डोळे नष्ट केले तर अनेक जन्मामध्ये त्याचे डोळे नष्ट आले. आणि हा त्याचा अंतिम देहधारी होता, त्याच्यामुळे शेवटच्या जन्मात सुद्धा त्याचे डोळे गेले. तर बघा, म्हणून आपण जेव्हा एखाद्या विषयी